हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 34. अप्रयत्नात प्रयत्नात द्वा मूढो नाप्नोति निर्वितं तत्वनिश्चय मात्रेन प्राज्ञो भवति निर्वितः. अनुवाद: प्रयत्न करून अथवा न करून अज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती निवृत्त व शांत होत नाही, पण ज्ञानी पुरुष केवळ तत्वाच्या अंतःकरणपूर्वक बोधामुळेच सर्व चित्तवृत्तीच्या पाशातून मुक्त होतो. विवेचन. या सूत्रात अष्टावक्र स्वामी आत्मज्ञान प्राप्तीबद्दलचे एक महत्वपूर्ण सूत्र स्पष्ट करतात. चित्ताच्या वृत्ती प्रवृत्ती असंख्य असतात. त्या एक एक करून सोडण्याने कोणतीही यश प्राप्त होत नाही. शिवाय या सर्व वृत्ती म्हणजे झाडाच्या पानाप्रमाणे आहेत. मूळ आहे ते अहंकार व वासना. अहंकार व वासना कायम राहिल्या तर केवळ वरची पाने तोडल्याप्रमाणे एक एक चित्तवृत्ती सोडली तर ती दुसऱ्या रूपात प्रकट होत राहते. मुळांना पाणी घालत राहिल्यावर पाने तोडल्याने फार काही साध्य होतच नाही. म्हणून अष्टावक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी व्यक्ती कितीही प्रयत्न खुशाल करो, त्याचा चित्तवृत्ती कधी शांत होत नाही. कारण त्याच्या आतील वासना तशाच शिल्लक आहेत. याविरुद्ध ज्ञानी माणूस आत्मतत्वाच्या बोधामुळे सर्व वासना व चित्तवृत्तींच्या पाशातून मुक्त होतो. त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाही व कोणतीही साधना करावी लागत नाही. अध्याय 18, श्लोक 35. शुद्धं बुद्धं प्रियं पूर्णं निष्प्रपंचं निरामयं आत्मानं तं न जानन्ति तत्राभ्यास पराजना. अनुवाद: या जगात अभ्यासू व्यक्ती शुद्ध, बुद्ध, प्रिय, संपूर्ण, प्रपंचविरहित आणि दुःखविरहित असलेल्या आत्म्याला जाणू शकत नाही. विवेचन. आत्मा शुद्ध आहे, निखालस विशुद्ध आहे. त्याच्यात विकृती वा दोष नाहीच. तो बोध स्वरूप आहे. तो स्वतः ज्ञान आहे. ज्याला जाणून घेण्यासाठी बाह्य ज्ञानाची आवश्यकता नसते. तो प्रिय, पूर्ण, प्रपंचरहित व दुःखरहित आहे. हा अशा स्वरूपाचा आत्मा हाच आपला मूळ स्वभाव आहे. केवळ गफलतीमुळे आपण शरीर, मन, अहंकार यांनाच आपला स्वभाव समजत असतो. तो केवळ भ्रम आहे. आत्म्याला जाणून घेण्यासाठी हा भ्रम नाहीसा करण्याची गरज आहे. अन्य कोणत्याही साधनेचा उपयोग होत नाही. संसारात जे लोक अभ्यास करून आत्मा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीच आत्म्याचे ज्ञान होत नाही. अभ्यासामुळे अहंकार वाढतो. चित्तवृत्ती शांत होण्याऐवजी अजून वाढतात व त्यामुळे अभ्यास सुद्धा एक बंधनच झाले असल्याचा अनुभव येतो. भ्रम मिटल्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते. सर्व अभ्यास सोडून चित्त शांत करून वासना व अहंकाराचा त्याग केलेल्या अवस्थेत आत्म्याची अनुभूती होते. अध्याय 18, श्लोक 36. नाप्नोति कर्मणा मोक्षम विमूढो अभ्यास रूपीना धन्यो विज्ञान मात्रेन
मुक्त तिष्ठती अविक्रिय. अनुवाद: अभ्यास कर्मामुळे अज्ञानी माणसाला मोक्ष प्राप्ती होत नाही. या उलट क्रियाशून्य ज्ञानी पुरुष केवळ ज्ञानामुळे मुक्त होऊन जगतो. विवेचन: आत्मा आपला स्वभाव आहे, हे फक्त आपणच ओळखायचे आहे. ज्याने आत्म्याला जाणले त्याने ब्रह्म जाणले व तो शुद्ध विशुद्ध झाला, यात शंका नाही. नंतर करण्यासारखे काही शिल्लक राहत नाही. सर्व भ्रम नष्ट होतात, सर्व बंधने तुटून जातात. हीच मुक्ती आहे. अज्ञानी साधक अभ्यास करून ही बंधने तोडण्याचा प्रयत्न करतो, पण बंधने प्रत्यक्षात नसून केवळ भ्रम आहेत, अज्ञानामुळे आहेत. त्यामुळे अभ्यास निरर्थक आहे. ज्ञानप्राप्तीनंतर सारी बंधने आपोआप गळून पडतील. जो भ्रम आहे तो नाहीसा होईल. स्वस्वरूपात विलीन होणे हा मोक्ष आहे. पाण्यावर तरंगण्यासाठी अभ्यास करावा लागतो, बुडण्यासाठी नाही. येथे सुद्धा स्वरूपात बुडून जायचे आहे, फक्त उडी घेण्याचे साहस मात्र हवे. नंतर सर्व आपोआप होत जाईल. आत्मज्ञान व मोक्षासाठी समर्पण वृत्तीने स्वतःला सोडून देण्याची आवश्यकता आहे. निराधार होण्याची गरज आहे. अभ्यास, साधना सारे काही तेजून स्वतःला समर्पित करावयाचे आहे. पुढची प्रक्रिया आत्म्याचे अस्तित्वाद्वारे पार पडेल. हेच आत्मज्ञान आहे, हीच मुक्ती आहे. प्रयत्न आणि विविध क्रियांनी बाह्यज्ञान प्राप्त होते. आत्मज्ञानाचा रस्ता अक्रियेचा आहे. ओम शांती शांती शांती.